गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण आहोत येशूसाई हॉस्पिटल न्यूरो सर्जरी अँड ट्रॉमा केअर सेंटर। डॉक्टर ऋतुराज जाधव हे अतिशय नांदेडमध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि आज परिस्थिती अशी आहे की या डॉक्टरांकडे अक्षरशः सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून लोक नंबर लावत आहेत। इथं पहा, आपण गर्दी पाहू शकता। आणि विशेष बाब म्हणजे नांदेडमधले हे पहिले न्यूरो सर्जन असल्यामुळे अगोदर ते यशोदा हॉस्पिटल हैदराबाद चं एक ब्रँच नांदेड येथे ते प्रॅक्टिस करत होते। तेव्हापासून ते आजपर्यंत रुग्णांचा एवढा विश्वास आहे त्यांच्यावरती की आजसुद्धा येशूसाई हे नवीन ब्रँच त्यांनी सुरू केलेली असून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातूनच नव्हे तर नांदेड आणि परिसरातून महाराष्ट्रामधून तर येतात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका या 3 राज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येतात। आणि विशेष म्हणजे पहाटे 4ला म्हणजे रात्री मुक्कामालाच या ठिकाणी ही मंडळी आलेली आहेत। आणि विशेषतः काका सर का विशेषतः अशी बाब आहे की आणखी एक थोडंसं विचित्र प्रकार या ठिकाणी दिसतं ते म्हणजे प्रत्येकाने इथे नंबर लावलेले आहे। हे जे पाण्याची बॉटल एक दिसते ना, ती 1 नंबर आहे, हे 2 नंबर आहे, हे 3 नंबर आहे, 4 आहे आणि ही पिशवी आहे 5, पुन्हा काहीतरी थैला आहे इथं, त्याच्यानंतर पिशवी आहे, पुन्हा बॉटल आहे पुन्हा रुमाल आहे, पुन्हा या ठिकाणी पिशवी आहे, पुन्हा छोटी रुमाल आहे, पुन्हा पिशवी आहे, पुन्हा छोटी रुमाल आहे, पुन्हा 2 पिशव्या आहेत, त्याच्यानंतर 2 बाटली आहेत, पुन्हा पिशवी आहे शूज आणि हे शूज आहे, पुन्हा स्पोर्टचा शूज आहे, पुन्हा एक बॉटल आहे आणि पुन्हा एक बॉटल। या ठिकाणी हे बंधू आलेले आहेत, त्यांचा हात मोडलेले आहे, फ्रॅक्चर आहे, तरी सुद्धा मित्रासाठी हे आलेले आहेत। पहा म्हणजे एवढी गर्दी या ठिकाणी आहे। म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी एक विश्वास ऋतुराज जाधव यांच्यावरती या ठिकाणी लोकांनी आजही तेवढंच विश्वास कायम ठेवलेला आहे। अशी एक शिस्त अशी एक शिस्त, कारण नांदेडमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आता अलीकडे न्यूरो सर्जन आलेले आहेत, तरी सुद्धा त्या न्यूरो सर्जनवरती नांदेडकरांचा आणि संपूर्ण महाराष्ट्रवासियांचा जो विश्वास आहे तो आजही बसत नाही, ते मात्र ऋतुराज जाधववरती आहे। हे एक आपल्याला चित्र नांदेडमधलं पाहायला या ठिकाणी मिळतं। दादा कुठून आले तुम्ही, कोणत्या गावून आले? मी दादा इथेच आहे नांदेडमध्ये, बरं, पण बिलोलीमध्ये आदमपूर गाव। कोणाला दाखवायचं? हात मोडलेले आहे तुमचं? माझा हात मोडलेला आहे, कुस्तीमध्ये इंजुरी झालेली आहे माझी। पण माझ्या मित्राचा भाऊ, त्याला डोक्याचा त्रास आहे भरपूर। अच्छा। त्यानं खूप जागी दाखवलं, काही म्हणजे इलाज झाला नाही। अच्छा। त्यानं म्हणत होता की सकाळी जा ऋतुराज जाधव सरकडे नंबर लाव, त्याच्यामुळे मी आलेलो आहे। बरोबर। आता काही मंडळी बरेचसे हे रात्री मुक्कामाला सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पहा। ओके, थँक्यू।